ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपण भाजप आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या माध्यमातून आणि आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. गेल्या वर्षापासून अनेक स्थित्यंतर या तालुक्यामध्ये घडली. पहिल्यांदा आपले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं एक तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळाला. नवीन खासदार असून कसल्याही प्रकारचा दिल्ली दरबाराचा अनुभव नसताना सुद्धा त्या काळात देशातील उच्चांकी काम करणाऱ्या पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव आलं होतं. यानंतर दुसऱ्यांदा परत 5 वर्ष इतकं प्रचंड काम खासदारकीच्या माध्यमातून तालुक्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं की जे आत्ताचे आपले विरोधी पक्षाचे नेते आहेत. आपण सर्व तालुक्यांनी 30 वर्षे एक हाती सत्ता देऊन सुद्धा 30 वर्षात जेवढं काम केलं नाही ते खासदार झाल्यानंतर त्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून एक विकास कामाचा डोंगर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या 5 वर्षात केला. आणि त्याची जाणीव झाल्यानंतर भविष्य काळात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार आपण होऊन दिलं तर आपलं अस्तित्व काही राहणारच नाही. या उद्देशानं आपल्या तालुक्यातील विरोधी नेते मंडळींनी अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवल्या आणि कसल्याही परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करायचा या उद्देशानं डावपेच केले. आणि दुर्दैवानं थोड्याफार फरकानं आपल्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यानंतर सुद्धा मी पहिल्यांदा पाहिलं माझ्यासारखा सिनियर माणूस सुद्धा अशा पराभवातून सावरताना 1 महिना 2 महिन्याचा काळ लागतो. परंतु पराभव झाल्यानंतर 3ऱ्या दिवसात मला रणजितसिंहने फोन केला आणि मला सांगितलं, तात्या आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना बोलून आपल्याला त्यांचे आभार मानायचे. 3ऱ्या दिवशी कुठल्या प्रकारचं मनावर पराभवाचं दुःख नसताना आणि कुठल्या सगळ्या हसत पराभव स्वीकारून आणि तालुक्यातील सगळ्या लोकांना हॉटेल निसर्गावर एकत्र बोलून पुन्हा त्याच दिवशी एक भविष्यात आपला पराभव पचवून सगळ्या कार्यकर्त्यांना 2ऱ्या दिवसापासून 3ऱ्या दिवसापासून कामाला लागून पुन्हा या तालुक्यात परिवर्तन घडण्याची शपथ त्यावेळेला कार्यक्रमात घेतली आणि ती मूर्त स्वरूपात आली. त्याच्यानंतर थोड्या दिवसात विधानसभेची निवडणूक लागली आणि एक खासदार त्यांच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीनं आणि तालुक्यातील फलटण शहरातील सर्वच कार्यकर्ते आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा झालेला म्हणण्यापेक्षा केलेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी अगदी पेटून उठले होते. आणि बघता बघता विधानसभेत परिवर्तनाची लाट तयार झाली तालुक्यात आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेला सचिन पाटलासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आमदार करून दाखवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट तयार झाली. त्यानंतर फलटण नगरपालिकेची निवडणूक झाली. फलटण निवडणुकीमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष झाले. त्यांच्याबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 18 नगरसेवक. फलटणचा निवडणुकीतील तालुक्यातील इतिहास झाला असं म्हणलं तर ते वावं होणार नाही. 8-9 माणसांचा पराभव झाला तरी आणखी अल्प मतात 10, 15, 20 मतांनी जरा थोडेसे आमच्या घाळपणामुळे म्हणा किंवा काहीतरी तांत्रिक चुकामुळे पराभव झाला. परंतु पूर्ण बहुमतानं प्रचंड अशा बहुमतानं सत्ता नगरपालिकेवर स्थापन केले आणि त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार हे आता सांगण्याची काय कोणाला गरज नाही. जिल्हा परिषदेचे 8 गट आणि 16 पंचायत समिती गणामध्ये आज मी तुम्हाला सांगतो किमान 6 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर आम्हाला एक हाती सत्ता घेण्याला कुठली अडचण नाही. आणि म्हणजेच 12 ते 13 पंचायत समिती सदस्य आणि कसल्याही परिस्थितीमध्ये कोणाची कसलीही मदत न घेता निर्विवाद बहुमत पंचायत समितीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या हातामध्ये येण्यासाठी कुठली अडचण नाही.
या गणापुरतं बोलायचं झालं आणि सुरोडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादाने आता आपल्या भाषणामध्ये सगळं सांगितलं की ज्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले आणि त्यानंतर सुरोडीमध्ये तर निधीचा वर्षाव केला. प्रचंड असा निधी खासदार साहेबांनी सुरोडीवर दिला आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरोडी हे फलटण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एक दोन वर्षात तुम्हाला एक आदर्श गाव आणि एक मॉडर्न गाव बघायला मिळेल आणि त्याला हे सगळं सहकार्य खासदार आणखी आमदार साहेबांचा आम्हाला निश्चितपणे मिळेल. निधींचा कुठलीही अडचण नाही. दादांनी कुठलाही प्रस्ताव नेला तर खासदारांनी 2 मिनिटात पैसे दिलेले आहेत. आता सुरोडीला करण्यासारखं माझ्या माहितीप्रमाणे थोडंफार राहिलंय ते करू, परंतु विचार पुढं आपल्या हे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात वाठार निंबाळकर, कारण माझा हा चुकून एक नवीन वाठार निंबाळकर गट यामध्ये मला सुरोडी गण आमचा सामील झाला. 25-30 वर्ष मी हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होतो. त्या गटातून अनेक विधानसभेच्या पेक्षा मोठ्या निवडणुका आम्ही लढवल्या, परंतु गटरचनेत या वेळेला नेमका सुरोडी गण वाठार निंबाळकर गणामध्ये विलीन झाला आणि आता वाठार निंबाळकर गटामध्ये आम्हाला सामील झाल्यामुळे आम्हाला त्या गटामध्ये काम करावं लागणार आहे. आता शुभांगीताई शिंदेंनी इच्छा व्यक्त केली, रणजित दादांनी आणि आम्हाला जबरदस्तीनं उमेदवारी दिली. जबरदस्तीनं दिली, जबरदस्ती मी म्हणता येईल, पण ती प्रेमाची जबरदस्ती होती. आम्हाला तुम्ही हव्या होता आणि म्हणून तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली आणि तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही आता उल्लेख करताना नांदलची आणखी सुरोडीची मुलगी आम्ही वेगळं मानत नाही, तुम्हाला तर मानणारच नाही. माझी स्वतःची मुलगी मानून सगळी ताकद पणाला लावून तुम्हाला त्या वाठार गणातून निवडून आणण्याचा शब्द मी देतो. एवढाच शब्द नाही तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संमतीनं आणि साक्षीनं निवडून आणून तुम्हाला सभापती फलटण तालुक्याचं करण्याचा शब्द सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देतो. तुम्ही निश्चिंत राहा. यानंतर आमचे विष्णुपंत लोखंडे, विष्णुपंत तुम्ही सुद्धा निश्चित राहा. तुम्ही तुमच्या गणात फक्त सगळ्या ताकदीनं काम करा. या सुरोडी गणातून तुम्हाला 2 ते 2.5 हजार मताचं लीड देण्याचं काम हा प्रल्हाद पाटील आणि धनंजय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू आणि कसल्याही परिस्थितीत 100% वाठार निंबाळकर गटात 3ही उमेदवार या कमळाचे प्रचंड मताने विजय आणण्याचं मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी मी 100% पार पाडणार. त्यामध्ये कुठेही आम्ही गाळ असणार नाही. आणि म्हणून तालुक्यामध्ये विकास कामाचा डोंगर उभा करत असताना आपल्याला एक आगळं वेगळं आणि युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपानं लाभलेलं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं जर दांडगा संपर्क तालुक्यात तर जनसंपर्क आहे, पण तालुक्यापेक्षा दिल्ली दरबारी आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या दरबारी इतका प्रचंड वजन आहे. आज खासदार आपल्याला माजी खासदार आपण म्हणतो, पण दिल्लीत आणि मुंबईमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरला माजी कुणी शब्दच लावत नाही, इतकं प्रचंड काम आहे. आज मंत्रालयात जाऊ द्या, दिल्लीत कुठेही जाऊ द्या, मी डायरेक्ट धाडसानं दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांना विदाउट अपॉइंटमेंट न घेता भेटणाऱ्या खासदारात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तर आपण सर्व जाणता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वरद हस्त म्हणण्यापेक्षा रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या हातावर असा, डोक्यावर असा कायमचा हात आहे. किती वेळा मी पाहिलं मुंबईत रणजितसिंह नाईक निंबाळकर जाताना फाईल घेऊन जातात आणि अगदी कामाच्या पत्रांचा ढीग घेऊन जातात आणि एखादा पत्र अपवादात्मक सोडलं तर न बघता चष्मा घालून पटापटा सह्या करतात. 1-2-3 वेळा रणजितसिंह नाईक निंबाळकर मुख्यमंत्र्यांना म्हणाले, अहो साहेब मी काय लिहिलंय, मी काय मागतोय ते तरी बघा, काही बघायची गरज नाही, असंही मी डोळ्यानं पाहिलेला मी साक्षीदार आहे. आणि म्हणून अजून 2029 पर्यंत तरी आता आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी नाही. जयभाऊच्या रूपानं आपल्याला एक दुसरा मुख्यमंत्री जिल्ह्यापुरता तरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि प्रचंड मदत करणारा आणि दोघांचं भावभावाचं नातं आणि माझे जे चांगले संबंध तालुक्यावर असणारं जयभाऊंचं विशेष प्रेम आणि त्यांच्याकडे असलेलं ग्रामविकास खातं, या खात्यामधून प्रचंड
निधी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून एक रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं स्वप्न आहे, या भविष्याच्या काळात मोठे मोठे प्रश्न जवळजवळ त्यांनी संपुष्टात आणलेत. सुरवडीचा पाण्याचा प्रश्न सांगायचा राहिला की कॅनलच्या अलीकडचा आपला जो भाग होता तो आता आपल्या इथनं 500 फुटा 1000 फुटावर गेला तर प्रचंड जोरात रणजितचं काम चाललंय नीरा देवगरचं. आणि त्यामुळं नीरा देवगर असेल डोंबरकोडी असेल, ही मोठं ज्या 25-30 वर्ष पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी तालुक्यातील लोकांना बोलवलं, तो प्रश्न कायम स्वरूपात संपुष्टात आणण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं. आणि पहिल्या खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी लोकांना सांगितलं होतं, पुन्हाची कुठली होणारी निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवणार नाही. आणि ते स्वप्न आणि म्हणलेला शब्द रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ह्या निवडणुकीत खरा करून दाखवला. माझ्या माहितीप्रमाणे येत्या 5-6 महिन्यामध्ये फलटण तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच त्याचं श्रेय दिलं जातं आणि दिलं पाहिजे. रेल्वेचा प्रश्न असेल, फलटणमध्ये केलेली प्रचंड कामं असेल, सेशन कोर्ट असेल, RTO ऑफिस असेल, आता साखरडीला नवीन होणारं तहसीलदार कार्यालय असेल, फलटणला होणारं ॲडिशनल कलेक्टर ऑफिस असेल, अगदी विकासाचा डोंगर. पोलीस स्टेशनच्या इमारती जर पाहिल्या तर आता जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या इमारती नाहीत, पोलीस क्वार्टर नाहीत, एक ना एक असा विकास कामाचा डोंगर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात बळकट करण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्याला अतिशय महत्त्वाची, नगरपालिकेपेक्षा जास्त महत्त्वाची. कारण शेवटी ग्रामीण भाग हा राजकारणाचा कणा असतो. आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेला म्हणतात, त्यामध्ये कसल्याही परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आणण्याचं जे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत त्यांना आपण साथ घालून या फलटण तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जी परिवर्तनाची लाट एक मोठ्या प्रमाणात फलटण तालुक्यामध्ये उभी राहिली, ती लाट अशी टिकवून ठेवून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या लाटेचं रूपांतर मोठ्या सुनामी लाटेत व्हावं आणि होईल अशी खात्री मला 100% आहे. यापेक्षा अधिक काही न बोलता पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या या गटातून कसल्याही परिस्थितीत हे तिन्ही उमेदवार उच्चांकी मताने निवडून देण्याचं काम आपणा सर्वांचं आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. आटी गटात हा वाटा निंबाळकर गटात हे तिन्ही उमेदवार हे उच्चांकी मताने निवडून आलेले आहेत. याबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर या निमित्तानं मी शब्द देतो, वाठा निंबाळकर गट त्या बाबतीत तर तुम्ही निश्चिंत राहा, परंतु हिंगणगाव गटाची जबाबदारी सुद्धा मी घेतलेली आहे. आणि काही झालं तरी सगळी ताकद मी पणाला लावणार, परंतु हिंगणगाव गट सुद्धा तुम्हाला तिन्ही उमेदवार निवडून आणून देणार. साखरवडी गटाच्या बाबतीत सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही. साखरवडीत किती वर्ग ना होते काय होते, साखरवडीमध्ये सुद्धा मी स्वतःला लक्ष घालणार आहे. म्हणजे जवळजवळ फलटण पश्चिम भागातून तळगावमध्ये थोडंफार हे जरी काय झालं तरी फलटणच्या पूर्व पश्चिम भागातूनच तुम्हाला पंचायत समितीच्या बहुमताच्या पर्यंत निवडून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ती निश्चितपणे आम्ही पार पाडू. फलटण पूर्व भागात तुम्ही जास्त लक्ष घाला, पश्चिम भागात तुम्हाला लक्ष घालण्याची काही गरज नाही. आम्ही पश्चिम भाग सर्वजण आम्ही सांभाळतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आजपर्यंत आपण सुरवडीकरांनी आणि या गावातील लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, हे प्रेम भविष्य काळात असंच अबाधित ठेवून, या निवडणुकीत अबाधित ठेवून या सुरवडी पंचायत समिती गणातून आपल्याला उच्चांकी मतदान करून 16 गणापैकी सुरवडी गणातलं मताचं मताधिक्य हे उच्चांकी असेल एवढं दाखवून देऊ, एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद.